आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ करण्यात आली। दोन्ही नेत्यांचा विधान भवनाच्या गेटवर वाद झाला। पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला। यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली। वो दाखवते की तो एकटा आहे अरे एकटा ये ना तो काम किती बघतो ना ये विधान भवनाच्या गेटवर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये शिवीगाळ आणि मोठा वाद झाला। किती बघतो ना ये एकटा आहे ना मी यासारखी अशी पुत्री घेऊन फिरत नाही। आव्हाड आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख विधिमंडळाच्या आवारात उभे होते। दोघांच्या भेटी दरम्यान पडळकरांची गाडी विधिमंडळामध्ये आली। यावेळी पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड आणि सोबत उभे असलेले धनंजय देशमुख यांना लागल्याचा दावा करण्यात आला। वो दाखवते की तो एकटा आहे दरवाजा लागल्यानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये वाद झाला आणि शिवीगाळ झाल्याचं पाहायला मिळालं। बघतो ना ये एकटा आहे ना मी यासारखी अशी पुत्री घेऊन फिरत नाही। एकटाच आहे मी, तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नसल्याचं म्हणत पडळकर यांनी शिवीगाळ केली। त्यावर मी कोण आहे दाखवू का तुला असं म्हणत आव्हाडांनी पलटवार केला। हा काय बालिशपणा आहे। त्यांनी दरवाजाला लाथ मारली, तो दरवाजा आम्हाला दोघांनाही लागला। आता याच्या छोट्या गोष्टींकडे कोण लक्ष देतो म्हणून मी पुढे आलो। आम्ही काय मुंबईत राहिलो आयुष्यभर, काय काय कुठली पद्धत आहे नंतर शिव्या द्यायच्या? काय कोण शिव्यांना ऐकतो? कोण शिव्यांना ऐकतं? या आधी सुद्धा जाणून बुजून असले प्रकार केल्याचा दावा आव्हाडांनी केलाय। तर आव्हाडांनी मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा विधिमंडळाच्या आवारामध्ये दिल्या होत्या। तुम्हाला एवढं काय वाईट वाटलंय? मी मंगळसूत्र चोर ओरडलो, तुम्हाला काय वाईट वाटतंय? तुमची काय आयडेंटिटी आहे का मंगळसूत्र चोर म्हणून? तुम्हाला ओळख आहे का मंगळसूत्र? यांच्या जिवारी लागलं मंगळसूत्र चोरे वाक्य। मला काय माहिती, आता त्यांनी सांगावंय। त्यांची लोक मला शिव्या फोन करतात शिव्या घालायला। मी त्यांना साधा प्रश्न विचारतो, मी मंगळसूत्र चोर ओरडलो, कोणी ओळखीचा आहे का तुमच्या महाराष्ट्रात मंगळसूत्र चोर?